हॅलो फ्रेंड्स, राजपुत्रा ऑनलाईन या आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. जिओग्राफीच्या बेसिक कॉन्सेप्ट्स थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आपण या इथून पुढे सिरीज मध्ये करणार आहोत. आणि त्यामध्ये हा जो पहिला भाग आहे, इंडिया साइज अँड लोकेशन, असं या व्हिडिओचा टायटल आपण इथे देतो, इंडिया साइज अँड लोकेशन. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये हे समजून घेणार आहोत की नेमकं जगाच्या नकाशावरती भारत कुठे आहे आणि त्या रिलेटेड काय काय अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला परीक्षेसाठी महत्त्वाच्या राहतात. तर सुरू करू आपण. इंडिया साइज अँड लोकेशन असं या आपल्या व्हिडिओचं टायटल आहे. सो लेट्स सी दी फर्स्ट पार्ट, की सगळ्यात पहिले इंडिया नेमका कुठे आहे, लोकेशन कुठे आहे. जसं आपण काय म्हणतो की इक्वेटर म्हणजे जी 0 डिग्री लॉंगिट्यूड आहे ती काय करते, तर पूर्ण जगाच्या नकाशाला दोन भागामध्ये ते त्याला डिवाइड करते, राईट. म्हणजे नॉर्दर्न हेमिस्फियर आणि साऊदर्न हेमिस्फियर असे दोन भाग आपण त्या इक्वेटरमुळे जगाच्या नकाशावर तिथे बघतोय. मग आता भारत नेमका कुठे आहे, तर भारत कुठे येतोय, नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये येतोय. इंडिया इज इन दिस नॉर्दर्न हेमिस्फियर. आणि इंडियाचं जे मेनलँड आहे हे कुठे आहे, इट इज एक्सटेंडिंग बिटवीन 8 डिग्री 4 मिनिट नॉर्थ अँड 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ. इंडियाचं मेनलँड 8 डिग्री 4 मिनिट ते 37 डिग्री 6 मिनिट नॉर्थ या रेंज मध्ये आपल्याला बघायला मिळते. हे काय, लॅटिट्यूडनल रेंज आहे. आणि जर लॉंगिट्यूड जर आपण बघितलं तर 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट ईस्ट हे आपलं लॉंगिट्यूड आहे. म्हणजे आपल्या नकाशावरती कुठपर्यंत आपण बघतोय, 37 डिग्री 6 मिनिट ते 8 डिग्री 4 मिनिटापर्यंत भारत आहे. आणि लॉंगिट्यूड वाईज बघितलं तर 68 डिग्री 7 मिनिट ते 97 डिग्री 25 मिनिट इथपर्यंत भारत आहे. आता सांगताना इथे म्हटलं जातं की मेनलँड. आता मेनलँड म्हणजे काय, जर आपला नकाशा आपण बघितला जगात, आपला भारताचा नकाशा, तर त्यामध्ये आपल्याला मेनलँड म्हणजे नेमकं काय, जो हा असा वाला भाग म्हणतो ना आपण इंडियाचा, दिस पार्ट, तर हा वरचा पूर्ण भाग जो आहे याला आपण मेनलँड म्हणतोय. आणि यामध्ये जर तुम्ही लक्षद्वीप आणि अंदमान अँड निकोबार हे दोन आयलँड जर ऍड करताय तर त्याला आपण काय म्हणतोय, टेरिटरी म्हणतोय. म्हणजे आपल्या नकाशामधून समजा लक्षद्वीप आणि अंदमान अँड निकोबार जर तुम्ही बाहेर काढताय तर उरलेला जो भाग आहे त्याला आपण मेनलँड म्हणतोय. तर ही लॅटिट्यूडनल रेंज आहे आणि लॉंगिट्यूडनल रेंज आहे इंडियाची. आपल्या भारतामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जो 23.5 डिग्री नॉर्थ ही जी लॅटिट्यूड आहे ही जातीये आणि जवळपास भारताला दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करते. मग कोणते भाग आहेत जिथून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं, तर एक म्हणजे तुमचं राजस्थान, त्यानंतर गुजरात, त्यानंतर मध्य प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा, मिझोराम आणि अजून एक राहिलं ते म्हणजे झारखंड. सो हे राज्य आहेत की ज्याच्यामधून ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जाते. एकतर हा मेनलँडचा भाग झाला. आता आपल्या मेनलँडच्या दोन्ही बाजूला आपल्याकडे दोन आयलँड्स पण आहेत. एक म्हणजे अंदमान अँड निकोबार आयलँड जे आपल्याला इथे दिसतंय, आणि दुसरं म्हणजे लक्षद्वीप आयलँड. एक अंदमान निकोबार हे कुठे येतंय, बे ऑफ बेंगॉल मध्ये येतंय, आणि लक्षद्वीप आयलँड जे आहे हे कुठे येतंय, तर अरबी समुद्रामध्ये येतंय. तो इंडिया बद्दलची पहिले तरी बेसिक माहिती सुरुवातीला इथे आपल्याला दिसते की इंडियाचे लॅटिट्यूडनल एक्सटेंट काय आहेत आणि लॉंगिट्यूडनल एक्सटेंट काय आहे. नाउ दी नेक्स्ट पार्ट, इथे जगाच्या नकाशावरती इंडिया नेमकं कुठे दिसतंय तुम्हाला, तर हे इथं बघायला मिळतं. आपल्या पूर्ण आशिया खंडामध्ये आपण येतोय, साऊथ आशिया या भागामध्ये आपण आहोत. पूर्ण इथे जर आपण बघितलं तर आपला हा जो भाग आहे जवळपास इथून ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पास होतीये आणि इथे बाकीचे खंड दाखवलेले आहेत आणि इंडिया इथे आहे. ठीक आहे, तर हा एक भाग झाला. तर ही जी 0 डिग्री लाईन आहे ही काय करते, पूर्ण जगाला दोन भागामध्ये डिवाइड करते. हा झाला तुमचा वेस्टर्न हेमिस्फियर, वेस्टर्न हेमिस्फियर, आणि हा झाला तुमचा ईस्टर्न हेमिस्फियर, हा झाला ईस्टर्न हेमिस्फियर. मग आता इंडिया कुठे येत आहे, इंडिया ईस्टर्न हेमिस्फियर मध्ये येते. त्यासोबतच इंडिया कुठे येते, इंडिया नॉर्दर्न हेमिस्फियर मध्ये येते. इक्वेटरमुळे जे दोन भाग होत आहेत ते म्हणजे नॉर्दर्न आणि साऊदर्न हेमिस्फियर.
या 0 डिग्रीची ही जी प्राईम मेरिडियन आहे, ही जी प्राईम मेरिडियन आहे, याच्यामुळे जे दोन भाग होत आहेत ते म्हणजे वेस्टर्न हेमिस्फियर आणि ईस्टर्न हेमिस्फियर, राईट. तो इंडियाचं लोकेशन, त्याबद्दल ही माहिती झाली. पुढचा मुद्दा आहे साईज. इंडियाची जी साईज आहे, तर आपण इंडियाचा एरिया जर बघितला, लँड एरिया, तर 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर एवढा एरिया आहे. किती? 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर. आणि पूर्ण जगाचा जो एरिया आहे त्याच्या किती पर्सेंट इंडियाचा एरिया आहे, तर 2.4% ऑफ द टोटल एरिया ऑफ द वर्ल्ड. जो जमिनीचा पूर्ण एरिया आहे ना जगाचा, त्याच्या 2.4% हा भारताचा एरिया आहे. आणि जर त्या हिशोबाने आपण बघितलं, एरिया वाईज आपण बोलतोय, पॉप्युलेशन वाईज नाही बोलत आहे आपण, एरिया वाईज आपण म्हणतोय, इट इज 7th लार्जेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड. 7th लार्जेस्ट. इंडिया इज 7th लार्जेस्ट कंट्री इन दी वर्ल्ड एरिया वाईज. आपण पॉप्युलेशन वाईज नाही म्हणत आहे, एरिया वाईज. आता इंडियाची पूर्ण जर लँड बाउंड्री आपण बघितली, पूर्ण लँड बाउंड्री किती आहे? 15,200 किलोमीटर एवढी इंडियाची लँड बाउंड्री आहे. आणि आपला जो कोस्ट लाईनची जी लेंथ आहे, मग त्यामध्ये मेनलँड, त्यानंतर अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप, हे सगळं मिळून कोस्ट लाईनची जी लेंथ आहे ती किती आहे? 7,516.6 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याकडे लँड बाउंड्री जर आपण म्हटलं तर 15,200 किलोमीटर आहे आणि कोस्टलाईन किती आहे तर 7,516.6 किलोमीटर एवढी आपली कोस्टलाईन आहे. जर तुम्हाला विचारलं की असं कोणतं राज्य आहे ज्याची सगळ्यात जास्त कोस्टलाईन आहे, तर ते येते तुमचं गुजरात. आणि जर ओव्हरऑल तसं जर विचारलं इन्क्लुडिंग युनियन टेरिटरी ऑल्सो, तर मग आपलं अंदमान आणि निकोबार याला सगळ्यात लांब कोस्टलाईन आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, तर हा एक पॉईंट झाला. पुढे एक हे एनसीईआरटी मधला हा फोटो आहे, बट ह्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते की 7 लार्जेस्ट कंट्रीज इन दी वर्ल्ड कोणत्या कोणत्या आहेत. तर सगळ्यात पहिली येते रशिया, त्यानंतर येते कॅनडा, त्यानंतर येते USA, नंतर येते चायना, त्यानंतर येते ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि मग 7व्या नंबरला येते इंडिया. तर सगळ्यात 1 नंबरला कोण आहे? रशिया आहे, हे लक्षात ठेवायचंय. 2 नंबरला कॅनडा, 3 नंबरला USA, चायना 4 नंबर, 5 नंबर ब्राझील, 6 नंबर ऑस्ट्रेलिया आणि 7व्या नंबरला येते इंडिया. हे जे आपण बोलतोय हे एरिया वाईज बोलतोय, एरिया वाईज. आता इथे अजून एक मॅप आपल्याला दिसतोय, यामध्ये तुम्हाला पूर्ण असं जे व्हर्टिकल, ज्याला नॉर्थ साऊथ एक्सटेंड म्हणतायत, नॉर्थ साऊथ, आणि मग हे काय वेस्ट टू ईस्ट एक्सटेंड आहे. तर हे किती आहे, ही लेंथ किती आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ही लेंथ किती आहे, नॉर्थ साऊथ किती आहे आणि ईस्ट वेस्ट किती आहे. तर नॉर्थ साऊथ जर म्हणलं तर हे पूर्ण जे अंतर आहे हे 3,214 किलोमीटर आहे. किती आहे इथे? 3,214 किलोमीटर हे नॉर्थ टू साऊथ एक्सटेंट आहे इंडियाचं. आणि ईस्ट वेस्ट जर आपण बघितलं तर 2,933 किलोमीटर एवढं ते डिस्टन्स आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल हे किती आहे? 2,933. हे किती आहे? 3,214 किलोमीटर हे ते डिस्टन्स आहे. ठीक आहे, तर हा एक पॉइंट झाला. आता हे जे लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे इंडियाचं आणि लॉंगिट्यूडनल एक्सटेंट, यामध्ये किती फरक आहे? यामध्ये किती फरक आहे? तर जवळपास हा किती आहे? 30 डिग्रीचा फरक आहे. जर तुम्ही लॅटिट्यूड जर बघितले तर जवळपास काय 37 डिग्री पासून ते 8 डिग्री पर्यंत आहे. 37 नॉर्थ, 8 डिग्री नॉर्थ, म्हणजे तो 30 डिग्रीचा फरक झाला. आणि मग 67 डिग्री ईस्ट टू 97 डिग्री ईस्ट, जवळपास हा देखील 30 डिग्रीचा फरक झाला. म्हणजे लॅटिट्यूडनल एक्सटेंट आणि लॉंगिट्यूडनल एक्सटेंट यामध्ये जवळपास किती 30 डिग्रीचा फरक आपल्याला तिथे बघायला मिळतोय. डेस्पाइट दिस फॅक्ट, लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड दोघांमध्ये 30-30 डिग्रीचा फरक आहे. असं असलं तरी ईस्ट वेस्ट एक्सटेंट जे आहे आपलं, ईस्ट वेस्ट हे आपल्याला नॉर्थ साऊथ एक्सटेंट पेक्षा छोटं बघायला मिळते. इथे जर तुम्ही बघितलं तर हे किती आहे? 3,214 किलोमीटर आहे नॉर्थ साऊथ, आणि ईस्ट वेस्ट किती आहे? 2,933 किलोमीटर आहे.
आणि इथून जर बघितलं हे 68 to 97 म्हणजे 30 डिग्रीचा फरक आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि व्हर्टिकल जर बघितलं 37 to 8 डिग्री हा देखील 30 डिग्रीचा फरक आहे. म्हणजे हा 30 डिग्री हा 30 डिग्री असं असलं तरी इथे आपल्याला जे नॉर्थ साऊथ एक्सटेंट आहे हे ईस्ट वेस्ट एक्सटेंट पेक्षा जास्त बघायला मिळते. तर 3214 किलोमीटर आहे आणि ईस्ट वेस्ट किती आहे तर 2933 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. ठीक आहे, हा एक पॉइंट झाला. पुढे काय म्हणतायत, फ्रॉम गुजरात टू अरुणाचल प्रदेश. गुजरात ते अरुणाचल प्रदेश जर आपण बघतोय देर इज टाइम लॅग ऑफ अबाउट 2 आवर्स. जवळपास 2 तासाचा टाइम लॅग आहे. म्हणजे जर तुम्ही तसं बघायला गेले तर गुजरात आणि अरुणाचल प्रदेश इथे टाइम मध्ये 2 तासाचा फरक आहे. म्हणजे गुजरातमध्ये जो टाइम असेल आणि अरुणाचल प्रदेशमध्ये जो टाइम असेल यामध्ये 2 तासाचा फरक आपल्याला इथे बघायला मिळतो. म्हणजे गुजरातमध्ये समजा दुपारचे 2 वाजले असतील तर अरुणाचलमध्ये 4 वाजलेले असतील. पण असं खरंच होतं का? असं खरंच होतं का की समजा गुजरातमधून एक विमान निघालं अरुणाचल प्रदेशला जायला, तर असं काय होणार आहे का की तो 2 तासाचा जो फरक आहे तर इथून समजा ते 2 वाजता निघालं, दुपारी 2 वाजता निघालं गुजरातमधून विमान आणि यांच्यामध्ये 2 तासाचा फरक आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये ते विमान किती वाजता निघालं होतं 4 वाजता निघालं होतं. मग गुजरात मधलं ते विमान अरुणाचलला पोहोचलं समजा 5 वाजता संध्याकाळी, तर ऍक्च्युअल मध्ये ते विमान तसं बघायला गेलं 7 वाजता पोहोचलेलं होतं का? किंवा तो जो टाइम लॅग आहे तो आपण तसा कन्सिडर केलेला होता का? तर असं नाही होणार आहे ना. तो 2 तासाचा फरक जरी असला तरी आपण आपल्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मध्ये तो फरक कन्सिडर केलेला आहे का? नाही केलेला आहे. आपण काय केलेलं आहे तर आपण एक स्टँडर्ड मेरिडियन सिलेक्ट केलेली आहे इंडियाची. स्टँडर्ड मेरिडियन जी काय आहे 82.5 डिग्री 82.5 डिग्री ईस्ट ही जी आहे ही आपली स्टँडर्ड मेरिडियन आपण सिलेक्ट केलेली आहे. त्याला काय म्हणतात स्टँडर्ड मेरिडियन ऑफ इंडिया. किती आहे 82 डिग्री 30 मिनिट म्हणजेच 82.5 डिग्री ईस्ट ही आपली स्टँडर्ड मेरिडियन आहे जी मिर्जापूर उत्तर प्रदेशमध्ये जे मिर्जापूर ठिकाण आहे तिथून ही पास होती आणि ह्याला एक स्टँडर्ड मेरिडियन पूर्ण देशासाठी आपण कन्सिडर करतो. म्हणजे काय तर या मेरिडियनला धरून आपण आपला टाइम जो आहे तो कॅल्क्युलेट करतो. असं नाही होणार की गुजरात मधला टाइम वेगळा आपण कन्सिडर करतोय आणि अरुणाचल प्रदेश मधला जो टाइम आहे तो आपण वेगळा कन्सिडर करतोय. असं होते का? नाही होत. आपण काय करतो ह्या लाईनला धरून हे जे 82 डिग्री 30 मिनिट वाली जी लाईन आहे याला धरून आपला टाइम जो आहे तो कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे, इंडिया बद्दलची थोडक्यामध्ये अशी ही बेसिक जी माहिती आहे ती आपण इथे बघत चाललेलो आहोत. आता पूर्ण जगामध्ये इंडिया नेमका कुठे आहे, इंडियाचं लोकेशन किंवा इंडियाचा प्रेझेन्स जो आहे तो नेमका कुठे आहे. तर इंडिया अँड दी वर्ल्ड तसं जर बघायला गेलं तर इंडियाचा जो लँडमास आहे इट हॅज अ सेंट्रल लोकेशन बिटवीन ईस्ट अँड वेस्ट एशिया. एका बाजूला वेस्ट एशिया आणि दुसऱ्या बाजूला ईस्ट एशिया आणि त्यामध्ये इंडिया आपल्याला बघायला मिळतो. जसं या नकाशामध्ये जर आपण बघितलं हा जो आधीचा नकाशा होता तर यामध्ये आपल्याला दिसेल की ही जी बाजू आहे याला आपण काय म्हणतोय, हा जो भाग आहे याला आपण काय म्हणतोय वेस्ट एशिया म्हणतो आणि हा जो भाग आहे जवळपास इथे जपान वगैरे आपल्याला दिसेल याला आपण ईस्ट एशिया म्हणतो. म्हणजे इंडिया कुठे आहे रफली इट इज इन सेंट्रल लोकेशन. वेस्ट एशिया आणि ईस्ट एशियाच्या मधल्या भागात आपल्याला इथे इंडिया बघायला मिळते. सो इंडिया इज हॅव्हिंग दॅट सेंट्रल लोकेशन. इंडिया इज हॅव्हिंग दॅट सेंट्रल लोकेशन बिटवीन ईस्ट अँड वेस्ट एशिया. इंडिया इज साऊथवर्ड एक्सटेन्शन ऑफ एशियन कॉन्टिनेंट. आशिया खंडाचा एकदम साऊथवर्ड साइडला इंडिया आपल्याला बघायला मिळतो. आपल्याकडे डेक्कन पेनिन्सुला जो आहे डेक्कन पेनिन्सुला हा जवळपास कुठे जातोय त्या इंडियन ओशन कडे जाताना आपल्याला किंवा थोडासा त्या भागात खाली खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तो इंडियन हा जो डेक्कन पेनिन्सुला आहे इट प्रोट्रूड इनटू द इंडियन ओशन.
and thus helping India to establish close contact with other regions like West Asia, Africa, Europe. कारण इथून आपण काय करतोय, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे शिपिंग रूट आपल्याला बघायला मिळतात, ज्यामुळे आपण वेगवेगळ्या रिजन सोबत कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करू शकतो. जसं वेस्टर्न कोस्ट आहे आपला, त्यानंतर ईस्टर्न कोस्ट आहे, तिथून आपण इंडोनेशिया, मलेशिया या कंट्रीज सोबत कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करू शकतो. तो आपला जो ओव्हरऑल जे लोकेशन आहे, त्या लोकेशनमुळे आपण असं बघतोय की आपण वेगवेगळ्या देशांसोबत कॉन्टॅक्ट जे आहेत ते एस्टॅब्लिश करू शकतो. दिस इज बिकॉज ऑफ द लोकेशन दॅट इंडिया इज हॅव्हिंग. जसं इथे त्यांनी एक पूर्ण या मॅप मध्ये दाखवलेलं होतं की कसं वेगवेगळ्या पद्धतीने एअर रूट आणि सी रूट इंडियाच्या भागामधून दुसरीकडे जाताना आपल्याला दिसतं. आता हे सगळं पाठ करायची तर तशी गरज नाही, बट जस्ट टू हॅव आयडिया की नेमकं काय होतं. समजा आपण इथून मुंबईकडून बघितलं तर एक रूट आहे, इंटरेस्टिंग रूट आहे. हा रूट तुम्हाला मी दाखवतो. यावरून बऱ्याच वेळेस UPSC मध्ये प्रश्न विचारले जातात, कारण तो तेवढा महत्वाचा आहे. काय म्हणतात बघा, इथून मुंबईमधून समजा तुम्हाला इथे जायचंय, इथे हा जो भाग आहे याला काय म्हणतात, मेडिटेरेनियन सी. इथे लिहितो मेडिटेरेनियन सी. म्हणजे एकदा तुम्ही या मेडिटेरेनियन सी पर्यंत पोहोचले की तुम्ही युरोपच्या कोणत्याही देशापर्यंत जाऊ शकता. तर हा रूट कसा आहे हा बघा. इथून समजा तुम्ही निघाले मुंबईमधून, हा इंडियन ओशन मधून हा रूट इथे जातोय असा. इथे जसे तुम्ही आले ना, ह्याला काय म्हणतात, गल्फ ऑफ ॲडेन म्हणतात. हे इथलं जे पाणी दिसतंय तुम्हाला, हे काय आहे, गल्फ ऑफ ॲडेन आहे. ॲडेन नावाचं एक पोर्ट आहे येमेन मध्ये. गल्फ ऑफ ॲडेन मधून तुम्ही इथे जाताय तर हा पाण्याचा एकदम नॅरो असा भाग आपल्याला दिसतो. या भागाला काय म्हणतात, स्ट्रेट ऑफ बॅब अल मंडेब म्हणतात. स्ट्रेट ऑफ बॅब अल मंडेब. तिथून तुम्ही वरती वरती जाताय तर हे काय आहे, याला काय म्हणतात, रेड सी म्हणतात. रेड सी क्रॉस करून तुम्ही वरती जाताय तर तुम्हाला एकदम असा बारीक असा भाग दिसतोय, ज्याला काय म्हणतात, सुएज कॅनल म्हणतात. सुएज कॅनल पासून डायरेक्टली तुम्ही कुठे एंटर होताय, तर या मेडिटेरेनियन सी मध्ये एंटर होताय. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रूट. कसा आहे बघा पुन्हा एकदा, मुंबई पासून निघताय किंवा खालून इथं कोची पासून पण निघू शकता तुम्ही, पण मुंबई पासून निघाले तर तुम्ही इंडियन ओशन मधून इथे गल्फ ऑफ ॲडेन मध्ये आले. गल्फ ऑफ ॲडेन मधून स्ट्रेट ऑफ बॅबल मंडेब क्रॉस केला, तुम्ही आले वरती रेड सी मध्ये. रेड सी मधून तुम्ही सुएज कॅनल क्रॉस करताय पुढे, आणि मग तुम्ही मेडिटेरेनियन सी जो आहे तिथे जाऊन पोहोचताय. सो दिस इज दी लोकेशन की इंडिया अशा ठिकाणी आहे जिथून तुम्ही इथेही आतमध्ये जाऊ शकता आणि इथेही आतमध्ये साऊथ ईस्ट एशियामध्ये पार ऑस्ट्रेलिया पर्यंत जहाज तुमचे जाऊ शकते. म्हणजे जर तुम्ही चेन्नई पासून निघाले तर इथे हा एक भाग आहे ज्याला काय म्हणतात, हा इथे एक भाग आहे याला काय म्हणतात, तर स्ट्रेट ऑफ मलाक्का. हा जो भाग आहे ना याला स्ट्रेट ऑफ मलाक्का म्हणतात. महत्वाचा भाग आहे स्ट्रेट ऑफ मलाक्का. आणि ह्याला जर क्रॉस केलं तुम्ही तर पार तुम्ही इथपर्यंत आतमध्ये ऑस्ट्रेलिया पर्यंत त्या जहाजाने जाऊ शकता. सो दिस इज द लोकेशन दॅट इंडिया इज हॅव्हिंग. हे पूर्ण इंडियाचं लोकेशन आपल्याला इथे दिसतं. सी रूट तर आहेच, त्यासोबतच एअर रूट देखील आपल्याला इंडियापासून मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. दिल्ली, मुंबई, चेन्नई या शहरांपासून जगाच्या कोणत्याही भागामध्ये तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ इंडियाज लोकेशन. ठीक आहे. तर हे याच स्वरूपामध्ये प्रश्न येतो, किंवा हा जो रिजन आहे हा पूर्ण रूट आहे त्यावरून काय विचारलं, किंवा स्टेट ऑफ मलाक्का बद्दल काय विचारलं, तो हे प्रश्न जे आहेत ते त्याच स्वरूपाचे बनतायत. आणि मग अजून जर एखादं यामधून जर बाहेर काढायचं झालं तर काय, इंडियाचे कोणते कोणते नेबरिंग कंट्रीज आहेत ते बघा. इथे पाकिस्तान दिसतंय, इथे अफगाणिस्तान दिसतंय, त्यानंतर इथे चायना दिसतंय, इकडून जर आलो तर नेपाळ आणि भूतान आहे, इथे मध्ये कोण आहे, बांगलादेश आहे, बांगलादेश इथे दिसतंय, त्यानंतर म्यानमार. हे तर कंट्रीज झाले की जे लँड बाउंड्री आपली, पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, चायना, बांगलादेश आणि म्यानमार. खालून जर बघितलं इथे वॉटर बाउंड्री आहे श्रीलंकेसोबत, ज्याला आपण काय म्हणतो, पाक स्ट्रेट म्हणतो, PALK, पाक स्ट्रेट.
तसंच इथे खाली मालदीव्स, त्याच्यासोबतही वॉटर बाउंड्री आहे. इथून जर बघितलं अंदमान निकोबारच्या खाली डायरेक्ट इंडोनेशिया लागते, त्यामुळे इंडोनेशिया सोबत पण आपली वॉटर बाउंड्री आहे. तो हे सगळे आपले नेबरिंग कंट्रीज आहेत. वरतून आपल्याला लँड बाउंड्री वाले काही दिसत आहेत, खाली वॉटर बाउंड्री वालेही काही देश आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, तो हा एक मॅप त्यांनी तिथे दाखवला होता आणि पुढे त्याबद्दल चर्चा मग सुरू झाली. इंडियाचे जे नेबर्स आहेत, इंडिया इज शेअरिंग बाउंड्री विथ विच कंट्रीज. महत्वाचा हा पॉइंट आहे. इंडियाची बाउंड्री कोणत्या कोणत्या देशांसोबत आहे. एक तर लँड बाउंड्री पहिले बघू. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यासोबत लँड बाउंड्री आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान, इंडिया अफगाणिस्तानची जी बाउंड्री आहे तो भाग म्हणजे वाखान कॉरिडोर. वाखान कॉरिडोर ही लँड बाउंड्री आहे. वाखान कॉरिडोर, अफगाणिस्तान, पाकिस्तान अफगाणिस्तान त्यांच्यासोबत बाउंड्री. ही नॉर्थ वेस्ट डायरेक्शनला इंडियाची बाउंड्री. तसंच चायना, त्यातला तिबेटचा भाग, नेपाळ आणि भूतान हे उत्तरेकडून इंडियासोबत बाउंड्री शेअर करतात. आणि पूर्वेकडून जर म्हणलं तर म्यानमार आणि बांगलादेश हे बाउंड्री शेअर करतात. म्हणजे हे देश झाले पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि बांगलादेश. काही असे कंट्रीज आहेत साऊदर्न साईडला की जे आपल्यासोबत पाण्याने बाउंड्री शेअर करतात. जसं एक म्हणजे श्रीलंका आणि दुसरं म्हणजे कोणतर मालदीव्स. इंडिया श्रीलंकामध्ये जी वॉटर बाउंड्री आहे त्याला आपण काय म्हणतोय, पाक स्ट्रेट. श्रीलंकेसोबत कोणती बाउंड्री आहे, पाक स्ट्रेट. पाक स्ट्रेट. ठीक आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने इंडियाचे नेबर्स आणि त्यांच्या बाउंड्रीज आपल्याला इथे दिसतात. खाली दिलेलंच आहे, श्रीलंका इज सेपरेटेड फ्रॉम इंडिया बाय दिस नॅरो चॅनल ऑफ सी. एकदम निमुळता पाण्याचा असा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, पाक स्ट्रेट असं म्हणतो. तसंच इथे गल्फ ऑफ मन्नार देखील आपल्याला बघायला मिळतं, जे इंडिया आणि श्रीलंका यांना सेपरेट करते. while Maldives Islands are situated to the south of your लक्षद्वीप आयलँड. मालदीव्स कुठे आहेत तर लक्षद्वीप आयलँडच्या साऊथला आहे. आता इथे स्ट्रेट बऱ्याच वेळेस आपण आता बोललो की ते स्ट्रेट ऑफ बॅवल मंडे, स्ट्रेट ऑफ मलाक्का, इकडे पाक स्ट्रेट. नेमकं स्ट्रेट म्हणजे काय असतं, स्ट्रेटचा अर्थ काय होतो ते थोडक्यामध्ये इथे बघू. व्हॉट इज स्ट्रेट. कारण या सिरीजचं अल्टिमेट जे इंटेन्शन आहे की बेसिक कॉन्सेप्ट जे आहेत या छोट्या छोट्या व्हिडिओच्या मार्फत तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. तर स्ट्रेट म्हणजे काय, व्हॉट इज स्ट्रेट. व्हॉट इज स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे काय, इट इज अ नॅरो बॉडी ऑफ वॉटर. नॅरो बॉडी ऑफ वॉटर that separate two land bodies and connect two water bodies. Connect two water bodies. ठीक आहे, तो स्ट्रेट म्हणजे काय, इट इज अ नॅरो बॉडी ऑफ वॉटर दॅट सेपरेट टू लँड बॉडीज अँड इट कनेक्ट टू वॉटर बॉडीज. समजा इथे जर आपण म्हणलं हा एक असा पाण्याचा भाग आहे, इथे एक जमीन आहे, इथे एक जमीन आहे. ठीक आहे, दिस इज लँड अँड दिस इज ऑल्सो लँड. खाली एक इथे पण असा पाण्याचा भाग आहे. इथे स्ट्रेट काय करतंय, या दोन पाण्याच्या भागाला कनेक्ट करतंय. तर ही जी नॅरो वॉटर बॉडी तुम्हाला दिसते याला काय म्हणतात, स्ट्रेट म्हणतात. याला काय म्हणतात, स्ट्रेट. हे पाणी आहे आणि हे पण काय पाणी आहे. तो स्ट्रेट काय करतंय, इट इज कनेक्टिंग दी टू वॉटर बॉडीज, इट इज सेपरेटिंग टू लँड बॉडीज. याला आपण काय म्हणतो, स्ट्रेट म्हणतो. आता असंच अजून एक असते ज्याला म्हणतात इस्तमस. व्हॉट इज इस्तमस. व्हॉट इज इस्तमस. इस्तमस म्हणजे काय, तर इट इज दी लँड व्हेरियंट ऑफ स्ट्रेट. इट इज दी लँड व्हेरियंट ऑफ स्ट्रेट. म्हणजे काय, इट इज अ नॅरो पार्ट ऑफ लँड
which connect two land bodies and separate two water bodies. सेपरेट टू वॉटर बॉडीज, त्याला काय म्हणतो आपण, इस्तमस म्हणतो. समजा हा एक असा लँड पार्ट आहे आणि हा इथे एक असा दुसरा लँड पार्ट आहे. ठीक आहे, इथे पाणी आहे, दिस इज वॉटर, आणि इथे पण पाणी आहे, दिस इज ऑल्सो वॉटर. आणि मग ह्याला जोडणारा एकदम नॅरो पार्ट जो आहे लँडचा, ह्याला आपण काय म्हणतोय, ह्याला आपण म्हणतोय इस्तमस. याला आपण काय म्हणतोय, इस्तमस. जसं उदाहरण जर घ्यायचं झालं तर इस्तमस ऑफ पनामा. इस्तमस ऑफ पनामा हा नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिकेला जोडणारा हा भाग आहे. नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका यांना जोडणारा भाग म्हणजे काय, इस्तमस ऑफ पनामा. ठीक आहे, क्लिअर आहे. इस्तमस म्हणजे काय आणि याआधी आपण बोललो स्ट्रेट म्हणजे काय. कारण यावरती पुढे परीक्षेमध्ये आपण बघतो की बरेचसे प्रश्न ऑलरेडी विचारून झालेले आहेत. परीक्षेमध्ये या टॉपिकवर बरेचसे प्रश्न आपल्याला दिसतात. त्यामुळे स्ट्रेट आणि इस्तमस यामधला फरक आपला क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आणि मग आपला इंडिया श्रीलंका यांच्यामध्ये आपल्याला काय, इस्तमस ऑफ, इस्तमस का स्ट्रेट, काय इंडिया श्रीलंकामध्ये पाक स्ट्रेट. स्ट्रेट म्हणजे कोणता, पाक स्ट्रेट आपल्याला इंडिया श्रीलंकामध्ये बघायला मिळतं. तसंच इथे एक आपण स्ट्रेट ऑफ बॅबल मंडे बघितला, त्यानंतर मलाक्का, स्ट्रेट ऑफ मलाक्का बघितला, इथे एक इस्तमस ऑफ पनामा बघितला आपण. ठीक आहे, इस्तमस ऑफ पनामा. त्यासोबतच अजून एक लास्ट पॉइंट इथे बघू आपण की असे कोणते कोणते मेरीटाईम बाउंड्री, म्हणजे इंडिया कोणत्या कोणत्या देशांसोबत कोणती मेरीटाईम बाउंड्री किंवा वॉटर बाउंड्री शेअर करते. तो मेरीटाईम बाउंड्रीज ऑफ इंडिया हा एक लास्ट पॉइंट बघू आणि मग थांबू इथे. मेरीटाईम बाउंड्रीज ऑफ इंडिया. मेरीटाईम बाउंड्रीज ऑफ इंडिया. जसं पाकिस्तान सोबत तसं बाउंड्री म्हणता येणार नाही, पण एक डिस्प्युटेड आयलँड आहे विथ पाकिस्तान, त्याला सर क्रीक आयलँड म्हणतो. हे एक डिस्प्युटेड आयलँड आहे बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान. दुसरं जर म्हणलं बांगलादेश सोबत कोणती बाउंड्री आहे, इथे एक आयलँड आहे ज्याचं नाव आहे न्यू मोर आयलँड. तिसरं जर म्हणलं तर म्यानमार सोबत इंडिया म्यानमार एक मेरीटाईम बाउंड्री पण आहे. लँड बाउंड्री तर आहेच, मेरीटाईम बाउंड्री पण आहे ज्याचं नाव आहे गोको चॅनल. गोको चॅनल जे म्यानमार आणि त्याखाली जो अंदमान निकोबारचा भाग आहे तिथे ते पाणी आहे. चौथं जर म्हणलं इंडोनेशिया, इथे आहे ग्रेट चॅनल. इथे आहे ग्रेट चॅनल, इंडोनेशिया. पाचवं श्रीलंका. श्रीलंकेसोबत तर आपण आत्ताच बोललो पाक स्ट्रेट. श्रीलंकेसोबत कोणता, पाक स्ट्रेट. तर ह्या काही मेरीटाईम बाउंड्रीज आपल्याला इंडियाच्या इथे बघायला मिळतात. पाकिस्तान सोबत बांगलादेश, म्यानमार, इंडोनेशिया आणि श्रीलंका. तसंच अजून एक इथे म्यानमार सोबत भारतातले असे कोणते राज्य आहेत की जे लँड बाउंड्री शेअर करतात. कोणते असे राज्य आहेत की जे लँड बाउंड्रीज शेअर करतात. हे म्यानमारच्या केसमध्ये बघतोय आपण, लँड बाउंड्री विथ म्यानमार. हे का, कारण बऱ्याच एक्झाम मध्ये हे प्रश्न आलेले आहेत. लँड बाउंड्री विथ म्यानमार. तर यामध्ये कोणते कोणते राज्य येतात, एक येतोय तुमचा अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेश. दुसरा येतोय नागालँड. तिसरा येतोय मणिपूर.
आणि चौथा येतोय मिझोराम. हे 4 राज्य आहेत की जे अरुणाचल आपलं म्यानमार सोबत हे लँड बाउंड्री शेअर करतात. एक आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा आहे नागालँड, तिसरा आहे मणिपूर आणि चौथा आहे मिझोराम. ठीक आहे. सो इथपर्यंत आपण थोडक्यात इंडिया बद्दलची बेसिक माहिती, जॉग्रफीच्या कॉन्टेक्स्टनी इंडिया बद्दलची बेसिक माहिती इथे बघितली. आणि हे माहिती असणं गरजेचंच आहे. फक्त तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय किंवा नाही करत आहे त्याच्या पलीकडे जाऊन पण हे गरजेचंच आहे. बट स्पेशली इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर द कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, तर या काही फॅक्च्युअल डिटेल अशा आहेत की ज्या नेहमी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात आणि याचे थोडेसे कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पण तुम्हाला इथे असणं गरजेचं आहे. जसं स्ट्रेट म्हणल्यावरती नेमकं काय येतंय, इस्थमस काय येतंय, त्यानंतर इक्वेटर, अजून काही बऱ्याचशा अशा यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत की जे आपल्याला बघायचे आहेत. इक्वेटर काय असते, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर काय असते, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन काय असते. म्हणजे एवढं जर आपल्याला क्लिअर होत गेलं छोट्या छोट्या व्हिडिओजच्या माध्यमातून, हे जर क्लिअर होत गेलं तर आपल्याला आपल्या पुढच्या तयारीसाठी एक बेसिक आयडिया क्रिएट करण्यासाठी हे फायद्याचं नक्कीच ठरणार आहे. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण हा जो पहिला भाग आहे इंडिया बद्दलचा हा जो भाग होता त्याची चर्चा इथे केलेली आहे. इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये असेच काही महत्वाचे आणि इंटरेस्टिंग असे काही मुद्दे घेऊन आपण पुन्हा भेटू. आता आपण थांबू. थँक्यू व्हेरी मच.